पेट्रोलिंग एरिया में चाइना ने अरुणाचल में हमें पेट्रोलिंग करने से मना कर दिया। भारत आणि चीनमध्ये सीमेवरील संघर्ष पुन्हा समोर आलाय। गलवानच्या जखमा ताज्या असताना कुरापतीखोर चीननं यावेळी अरुणाचलच्या सीमेवर घुसखोरी केल्याचा आरोप होतोय। पीपल पार्टी ऑफ अरुणाचलच्या अहवालातून हा खळबळजनक दावा करण्यात आलाय। या अहवालामध्ये नेमकं काय नमूद करण्यात आलंय पहा। अरुणाचल प्रदेशच्या टाक्सिंग प्रांतात चीननं घुसखोरी केली आहे। टाक्सिंग प्रांतात भारतीय सैन्याला चीनी सैन्यानं रोखलं होतं। पीपीएच्या फॅक्ट फाइंडिंग रिपोर्ट नंतर काँग्रेस प्रचंड आक्रमक झाली। पंतप्रधान मोदींनी LAC वरील परिस्थितीची माहिती घ्यावी अशी मागणी काँग्रेसनं केली। सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळाला ग्राउंडवर पाठवावं अशी ही मागणी करण्यात आली। यावेळी जिनपिंगना देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर ठणकावून सांगा असं देखील यावेळेस काँग्रेसनं म्हटलंय। तर दुसरीकडे चीनच्या या घुसखोरीला मोदी सरकार जबाबदार असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केलाय। हमारी पेट्रोलिंग एरिया में चाइना ने अरुणाचल में हमें पेट्रोलिंग करने से मना कर दिया कि भैया हाँ ठीक है, वो सब बात ठीक है, ये आपकी जमीन है, मगर आप यहां पेट्रोलिंग नहीं कर सकते। राजनाथ सिंह जी, अमित शाह जी और नरेंद्र मोदी जी की हवा निकल गई है। चाइना के नेगोशिएटर्स ने हमारे नेगोशिएटर से कहा कि आप क्या बकवास कर रहे हो, आपके प्रधानमंत्री ने बोला हमारी आपकी जमीन नहीं गई। फैक्ट बोल रहा हूं आपको। चीनकडून भारताच्या सीमेवर सातत्यानं घुसखोरीचा प्रयत्न केला जातोय। एवढंच नाही तर अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांची नावं बदलून त्यांना काल्पनिक नावं देण्याचा खोडसाळपणाही चीन करत आलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे भारत चीन सीमेवरचा तणाव नवा नाहीये। 2020 मध्ये गलवान संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले। त्यानंतर दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांवर मोठा परिणाम झाला। इतकंच नव्हे तर याच मुद्द्यावरून विरोधकांनीही केंद्र सरकारला घेरलं होतं। त्यात आता पुन्हा राहुल गांधींनी केलेल्या आरोपांमुळे सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे गांधींच्या दाव्याबाबत सरकार काय भूमिका घेणार याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।